वारंवार आतमध्ये जाऊन 5-6-10 कार्यकर्ते घेऊन सोबत 100 मीटर आतमध्ये म्हणजे सेंटरमध्ये आतमध्ये जाऊन जे लोक येऊ राहिले त्यांना हे करू राहिला की कमळले मतदान करा. हे सकाळपासून चालू आहे. आम्ही 2 वेळा साहेबाला फोन लावला, साहेब की आतमध्ये कोणी थांबायला पाहिजे, हे नियम आहे त्याचा, किती वेळ थांबायला पाहिजे आणि ते आतमध्ये प्रचार करता येत नाही, हा नियम आहे त्याचा. तरी जाऊ द्या असं चालू होतं. आता मी आलो, मी साहेबाकडे गेलो, साहेबाला सांगितलं साहेब जे आतमध्ये आहे त्यांचं कामच नाही आहे, ते मतदान करणारे आहेत त्यांना ठेवू द्या आतमध्ये, जे रिकामी आहेत त्यांना बाहेर काढ. मग त्याला झोंबलं, त्याच्यावर त्यांनी आमच्यासोबत बात केली, बाकी काही विषय नाही. बस त्यांनी आमच्यासोबत बात केला, डिपार्टमेंटवाले आले ते नाही. आता तक्रार करायचा विषय तिचा विषय संपला. ते आता मागणी काय नाही, मागणी नाही, नियम जे आहे त्याला नियमचं पालन झालं पाहिजे. हे इथले जे आपले ज्यांच्याकडे प्रभार आहे म्हणजे आपले आयुक्त धाने साहेब त्यांच्याकडे आणि जे डिपार्टमेंटवाले आहेत, SP साहेब आहेत, आमचे PI साहेब आहेत, HDP साहेब, यांची जबाबदारी आहे ना की तिथे शांतता व्यवस्थित ठेवणं. कारण की सकाळपासून तेच चालू आहे. आम्ही तुम्ही माझा मोबाईल पहा की मी कंटिन्यू सकाळपासून किती वेळा फोन लावलेला यांना, या लोकांना डिपार्टमेंटने किती फोन लावला आतापर्यंत. इकडे जा त्यांना दिसत नाही का, त्यांचे डिपार्टमेंट लोक त्यांना दिसत नाही का, त्यांना नियम माहित नाही आहे का, काय नियम आहे जो आतमध्ये मतदान केंद्राचा आतमध्ये नियम काय राहून काय करतात ते तिथे लोकांना प्रचार करत आहेत. कमळ अरे बा, तुम्ही प्रचार केला ना, 10 दिवस होता ना आपल्याला लोकतंत्र पद्धतीनं, आपण 10 दिवस प्रचार केला ना. आता लोकांना मतदान करू द्या, ज्याला ते मतदान करणार त्याला करू द्या. आता तो विषय नाही ना. आता तुम्ही जा पहा किती टक्के झाले, काय झालं, हे आपलं पाहणं काम आहे. तिथे जाऊन प्रचार करणं बरोबर नाही ना. आणि मी त्या उमेदवारासोबत बोललोच नाही ना. हे आपले जाधव साहेब आहेत, त्यांना तुम्ही विचारा. मी त्यांना सांगितलं की साहेब असं बरोबर नाहीये. मग तुला काय जमली हा विषय. मी उमेदवार आहे आणि मला वाटते की उमेदवारांनी प्रत्येक जागी आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे मतदान केंद्रावर. तर मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि जे दादागिरीचा विषय आहे हे म्हणतात, तर यांनी महिलांना इथं शिवीगाळ केली. लाडक्या बहिणी आमच्या आहेत, देवेंद्र साहेबांची योजना आहे. आणि हे 2 दिवसात शिंदे गटात आलेले यांचं हिंदुत्व आता जागृत झालं का? लोकांना माहित आहे गद्दार आहेत लोक, यांना यांची जागा दाखवतील. येणाऱ्या विधानसभेत, मागच्या विधानसभेत जागा दाखवली आणि उद्या निकाल आहे. आणि मेरे को ये लगता है कि अपनी यहाँ की जनता पूरे विश्वास के साथ में हमारे साथ खड़ी है और उसका जवाब इनको कल मिल जाएगा. इनकी जो दादागिरी है कल खत्म हो जाएंगी.